खऱ्या अर्थानं कीर्तनाची काय परंपरा आहे? भक्ती ज्ञान विनहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याचा युक्ती निवडाव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी ऐश्वर्य श्रीहरीची. आणि ऐशी कीर्तन मर्यादा आहे. संतांच्या घरची ही कीर्तन परंपरा आहे. मग काही माणसं म्हणते महाराज हे पण प्रमाण आहे ना, विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटे हे जरी बरोबर असेल, पण भाजीत मीठ न टाके तर भाजी चांगली न लागे. बरोबर आहे. भाजीत मीठ हे काय करावं लागतंय? टाकावंच लागतं. मग टाकावंच लागतं म्हणून काय कशाने टाकावं? दर म्हणजे टाकावंच लागतं. दर की टाकावं लागतं. पण किती टाकावं लागतं? अगदी थोडं आहे की नाही, चवीपुरतं. म्हणजे कसा विनोदाची कथा गोड वाटते, पण त्याला थोडी झालं विठाला. खऱ्या अर्थानं आज तुकोबार आहे. या ज्ञानाच्या संबंधानं तो शिष्य गुरुजीकडे गेलाय. 12 वर्ष तपश्चर्या करून तिथपर्यंत आला आपल्याकडे. ते गुरुजी शिष्य गुरुजीला म्हणतो, गुरुजी मला ब्रह्मज्ञान सांगा. पण गुरुजी म्हणतात उठ, 12 वर्ष तपश्चर्या कर. बिचार आज्ञाधारक होतं, गेलं 12 वर्ष तपश्चर्या केली, परत वापस आलं. पण परत तोच प्रकार वरी पुरी बसलेले हलून तो चालत आला. पण आता जे पहिले 12 ना आताचे आता वाजले की 12 वाजले. पहिले 12 हे 12 24 वर्षाचं तप. तुम्हाला सांगतो पहिल्यांदा तरी काठाचं धोतर, आता असं साईट मध्ये आला. किती वर्ष तप झाले? 24 वर्ष तप झाले. पण गुरुजीनं वरून पाहिलं आणि गुरुजीनं एक काम केलं. त्या आश्रमामध्ये झाडलोट करण्याकरता एक बाई होती. तिला म्हटलं इकडे. तिला बोलून घेतलं. तिला म्हटले काय? ती बाई म्हटली काय गुरुजी? तिला म्हटली ऐक, आलेला जो साधू आहे, आलेला जो महाराज आहे ना, म्हटले एक काम कर. सध्या काय करते? म्हटले झाडून घेते. एक काम करतो, जवळ जवळ आला किंवा झाडता झाडता त्याच्या अंगावर कचरा होतो. कुणाच्या लक्षात येते ना? कुणाच्या अंगावर? त्या 24 वर्ष तपश्चर्या करून आलेल्याच्या अंगावर कचरा लोट. ती म्हटली गुरुजी ते तपश्चर्या करून आले महाराज आहेत, मी सांगतो गुरु आज्ञा म्हणून आहे. बिचारे ते महाराज तिकडून येतात. ही बिचारी बाई झाडलोट करते. पण येत असताना ते गुरुजी जवळ, ते महाराज जवळ आले आणि आल्याबरोबर या बाईनं त्या गुरुजीनं सांगितलं तसं त्यांच्या अंगावर कचरा टाकला. पण प्रकार असा घडला, जसा कचरा त्या महाराजांच्या अंगावर गेला तो महाराज असा भडकला. इतका चिडला. बाई इतका भेताडेच म्हणला, तुला अक्कल आहे का? म्हणलं तुला मेंदू आहे? त्याची तप, त्याचं म्हणजे तप 24 वर्ष तपश्चर्या म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट आहे? 24 वर्ष कळते का? म्हणला 24 वर्ष तपश्चर्या केली. घरी गेला, आंघोळ केली, पुन्हा तेवढ्याच टिपटाप मध्ये आला. आणि आल्याच्या नंतर आता गुरुजीला येऊ दिला. जवळ आला आणि गुरुजीला म्हटलं गुरुजी मला ब्रह्मज्ञान सांगा. गुरुजी म्हणले उठ उठ, कळतंय तुला? तू म्हणलं काय गुरुजी? म्हणले उठ, आजूक जा, आजूक 12 वर्ष तपश्चर्या. पहिले 12, दुसरे 12, किती झाले? 24. आजूक 12 म्हणजे किती वर्ष? 36 वर्ष तपश्चर्या. तो म्हटलं कायच करावं बाबा, आता अवघडच कार्यक्रम झाला. पण बिचारा आज्ञाधारक होता. पुन्हा गेला, पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या केली, परत वापस आला. पण आता प्रकार परत तोच गुरुजीवरी बसलेले, परत तो यायला लागलेला. बाई ती झाडलोट करते. पण आता त्या बाईला किंवा आल्याच्या नंतर आता गुरुजीने त्या परत बाईला बोलून घेतलं. म्हटले इकडे. म्हणजे काय? म्हणजे आता तो महाराज आलेला आहे ना, एक काम करा. आता काय करते? म्हणजे नालीतलं पाणी काढलं. म्हणजे आता बकेटीमध्ये फेकून द्यायला चालले. म्हणजे एक काम कर, हे नालीतलं पाणी बाहेर फेकायचं नाही. कुठं फेकायचं? आता त्याच्या अंगावर टाकायचं. कुणाच्या? जो तपश्चर्या करून आला ना 36 वर्ष, त्याच्या अंगावर टाकायचं. मग बाईनं, ती बाई म्हटली बाबा पहिल्या वेळेस मी नुसता कचरा लोटला तर त्यानं मला मारायचं ठेवलं. पण आता हे जर पाणी टाकलं तो थोडंच बांधील माझं. गुरुजी म्हटले माझी आज्ञा आहे, तुला मी सांगतो तेवढं कर. महाराज तिकडून येतात आणि गुरुजी आज्ञेवरून येणं काय केलं? ते पाणी त्याच्या अंगावर टाकलं. कुणाच्या? 36 वर्ष ज्यानं तपश्चर्या केली त्याच्या अंगावर टाकलं. पण प्रकार असा घडला, आता तो महाराज बिघडला नाही, आता तो महाराज भडकला नाही. माऊली आता त्यानं काहीच बोलला नाही. उलटा आता त्या बाईला म्हणतो, हे बाई मी तुला त्यावेळेस मी तुला बाई या नावानं संबोधलो, पण खऱ्या अर्थानं तू बाई नसून तू माझी कोण आहेस? आई आहे. आणि या दोघांची चर्चा चालत असताना गुरुजीनं वरून ऐकली. आणि आता गुरुजी पळतच आले आणि त्या महाराजाला आलिंगन दिलं.
आणि त्याला म्हटले आता चल मी तुला ब्रह्मज्ञान सांगतो. लक्षात येते ना तुमच्या पण? म्हणजे ब्रह्मज्ञान ऐकण्याच्या पात्रतेचं होण्याकरता 36 वर्ष गमवावे लागले. किती वर्ष? 36 वर्ष नुसतं ऐकण्याच्या पात्रतेचं होण्याकरता जर 36 वर्ष गमवावे लागत असतील तर ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याकरता किती वर्ष लागतील? आयुष्य गेलं तरी ते आपल्याला मिळणार नाही. म्हणून महाराजांनी शब्द वापरलाय काय? युक्ताहार न लगे. युक्ताहार हा जो शब्द आहे याच्यात त्याचा वापरलाय. ज्ञान मार्गाने जाल. अरे ज्ञान श्रेष्ठ आहे, फार श्रेष्ठ आहे, पण ज्ञान मिळवणं हे फार कठीण आहे. ज्ञान आणि बरं होतं इकडून तिकडून जर मिळवलं तर मला वाटतं मिळालेलं ज्ञान पचवणं त्याहीपेक्षा फार कठीण आहे. ज्ञानोबा म्हणतात ज्ञान मिळालं ना तर पचवणं कठीण आहे. कसं? नवला अहंकाराची गोटी विशेषण लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. ज्ञान मिळवणं हे जरी सोपं असेल पण ज्ञान पचवणं हे मात्र फार कठीण आहे. थोडस जरी माणसाला ज्ञान आलं तर माणूस येड्यावर निघतो. बघा 4 बोल वाजवता आले की त्याला वाटतं माझ्यासारखा पकवच असतो. 4 चाली म्हणता आले की त्याला वाटतं माझ्यासारखा गायकच नाही. आणि माझ्यासारखा एखादं टिपण बसलं की ते म्हणतं आपल्यासारखा बाबाच नाही. ही घटना आहे. बस 4 इकडे तिकडे गोष्टी सांगायला आल्या की ते म्हणतो मी गुरु आहे, माझं ऐकायचं, दुसऱ्याच्या कीर्तनाला जायचं नाही. तुमच्या लक्षात येतं ना बोल? म्हणजे थोडंफार काय आलं की 10-5 जणांना माळा घातले की बस त्याचा संप्रदायच उभा राहिला आहे का? म्हणजे ही जी भूमिका आहे, ही जी अवस्था माणसाची तयार होती का? तर त्याच्या पाठीमागे ज्ञान काय 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 ज्ञान. हे ज्ञान पचवणं हे फार कठीण आहे. ज्ञान मिळवणं हे तर मिळवणं तर अवघडच आहे, पण मिळाल्याच्या नंतर ते पचवणं मात्र फार कठीण आहे. पचव आता बघा एखादा आता तुमच्या साऊंडिंग मधलं जर बोलायचं म्हटलं तर एखाद्याला जर ऑपरेटिंग शिकायची म्हटलं तर ते शिकूच तर असं नमून राहतं. शिकूच तर तुमच्या पाया पडत कोणतं बटन कुठं फिरवायचं, दाजी तुमच्या पाया पडतो मला सांगा राव आहे का नाही, हे असं जरा करा. मग तुम्ही त्याला शिकून थोडं ट्रेन केलं का आता इको असं द्यायचा, बास असं द्यायचा, रबल असं द्यायचं आणि महाराजांना येड्यावणी केलं तर माहीत उचलून आणत त्याला असं ते ऑपरेटर शिकवते त्याला हे असं कर तसं कर. असं केलं की साऊंड सिस्टीम टाकायचं लागत आणि एकदा का तुम्ही ते शिष्य तयार केला आणि त्याला त्याच्यातलं ज्ञान झालं की ते म्हणते ते मालक आणि पालक म्हणून चल खाली येतो नाही का नाही का? काय 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 प्राप्त झालं त्याला? त्याच्यातलं ज्ञान आलं की माणसाला अहंकार येतो आणि मग तो गुरुला सुद्धा मानायला तयार होत नाही. हे सर्वसामान्य ज्ञानाची गोष्ट आहे आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करणं तर फार कठीण आहे. म्हणून महाराज म्हणले ज्ञान मार्गाच्या भानगडीत पडू नका. काही लोक म्हणले आम्ही कर्म मार्गाने हे मिळू. कर्म तरी एवढं सोपं आहे का? कर्मकांड तर एवढं सूक्ष्म आहे बाबा. कर्मकांड म्हणजे आता चारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन याच्या प्रक्रिया आहेत ना. हे चारण मारण शिकणारे जे लोक आहेत ना हे शिकणं म्हणजे एवढं काय एवढं सोपं नाही, ते पण फार कठीण आहे. मला वाटतं आता काही याच्यामध्ये अशा विद्या आहेत की काही मंत्र म्हणलं की नंदकिशोर सर गाईचं दूध जात आहे बरं का? जातं का नाही मला माहित नाही, पण ऐकलेलं सांगतो तुम्हाला बरं का. काही मंत्र म्हणलं की गाईचं दूध जात आहे, काही मंत्र म्हणलं की गाईला दूध येत आहे. बरोबर आहे ना? ते गाईला दूध आणणं हे चांगली गोष्ट आहे, पण घालवणं म्हणजे होय. गाईला दूध आणणं हे सोपं आहे, पण घालवणं हे फार कठीण आहे ना. हे काही कायला लय असा नाद असतो असला असं ते पोटाने करायचं आहे का? मला वाटतं जे गाईचं दूध घालवणारे बघा ते विंचू एखाद्याला जर चावला तर काही मंत्र म्हणलं की विंचू काय होतंय उतरतोय, काही मंत्र म्हणलं की विंचू चढतोय. म्हणजे त्या माणसाला स्वर्गातले देवच दिसते आहे का नाही? कोणाला त्याला विंचू चावलाय त्याला फार विषारी जात असते आहे का? तुम्ही मंत्र म्हणलं तरी भीती त्याला झटका दाखिणारच आहे. मग ते कसला बेमार आहे का? कारण तो विंचूच आहे ना. म्हणजे त्याला उतरायचा जरी मंत्र म्हणलं तरी ते तेवढी पीडा करणारच आहे, चढवायचा मंत्र म्हणलं तरी तेवढी पीडा करणारच आहे. पण मला वाटतं काही चढवायचा मंत्र ते गाय उडवायचा मंत्र मला वाटतं ही जी साधना शिकतात ना मंडळी, मला वाटतं ही साधना करत असताना कुठं करायला जातात माहिती का तुम्हाला? मला वाटतं ही साधना करत असताना एकादशीला चालत नाही, ते करताना एकादश चालत नाही, द्वादश चालत नाही, चतुर्थी चालत नाही. काय लागतं त्याला?
झोपले तर नाही ना? काय लागतंय? आमोशा आहे का? मला वाटतं आमोशाच्या रात्री त्याचा तो कार्यक्रम असतो. मला वाटतं आमोशाच्या रात्री पण ते मंदिरात चालत नाही, पंढरपूरला नाही, आळंदीला नाही, कुठं लागतंय ते? स्मशानभूमीवर आहे का? म्हणजे हे मी असं म्हणतेच जाऊन बरं का, मला बी काही माहित नाही, मी ऐकून तुम्हाला सांगायचं आहे का? मग त्याचं त्या स्मशानभूमीमध्ये त्याचं ते चाललेलं असतं माऊली. काय ते मंत्र तंत्र ते बरं, ती पौर्णिमा नाही त्याला चाललं काय लागते? आमोशा लागते. आमोशाच्या रात्री ती सुन्न रात्र पडलेली. आता इथं ते फोकस वगैरे लावलेले, पण आमोशाच्या रात्री किती प्रकाश असतो माहिती आहे का तुम्हाला? एकदम चांगलं पडलेलं असतं आहे का नाही? किती अंधार असतो त्या मसन वाट्यात. रात किडे ओरडतात, कसले किडे ओरडून तसं वातावरण सुन्न झालेलं, आणि त्याच्यामध्ये त्याचा अमुक मंत्र छू, तमुक मंत्र छू, तेव्हा मंत्र छू, तेव्हा मंत्र छू. शांत वातावरण. पीठ सुद्धा वाजत नाही. इतकं शांत, तसे मंत्र म्हणून मला वाटतं त्याला ते भूत प्रसन्न होतं. भूत प्रसन्न झालं, भूत त्याला म्हणतं काय झालं? म्हणजे हसले राव. काय झालं? कणकणच उडला आहे. काय झालं? म्हणजे तुमच्या लक्षात आलं मला, एवढे पकवाज वाजवतात, मी बोलतो, हे पेटी वाजवतात, ते टाळ वाजवतात, एवढ्या उजाडात सुद्धा तुम्ही डचकली, हे लक्षात येतं ना तुमच्या? ती एकटंच असते तिथं. कुठं? मग एवढं सोपं आहे काही कर्म मार्ग सांगा. म्हणून तुकोबाराय म्हणजे असल्या सुद्धा याच्या सुद्धा मार्गाला पडू नका का? आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही त्या मंत्राची जर हुकाचूक झाली समळे बाबा, तर तुकोबाराय म्हणतात मंत्र चळे फोडा, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. त्याच्यामध्ये जर मंत्राची जर चढ उतार जर झाला तर तो माणूस काय होतोय? वेडा होतो. वेडा म्हणजे अधःपतनाला जाण्याची शक्यता आहे. म्हणून या सूक्ष्म कर्माच्या सुद्धा नादी लागू नका. या कर्म मार्ग न लगे म्हणून युक्त आहार हा शब्द वापरला. युक्त आहार न लगे, हे कर्म मार्गाच्या सुद्धा भानगडीत. काय म्हणले मग आम्ही योग मार्गाने प्राप्त करू? योग मार्ग एवढा सोपा आहे. योगाच्या जर प्रक्रिया पाहायला गेल्या तर किती कठीण आहे. तर बाबा शरीर शोषण प्राण निरोधन योगासन करणारे माणसं, योग करणारे माणसं यांना देव मिळवण्याकरता हजार वर्ष तपश्चर्या करावी लागते. आणि या कलियुगातल्या जर लोकांचा विचार केला, या कलियुगातल्या लोकांना आयुष्य 100 वर्षाचं. म्हणजे बॉल 6 आणि रन काढायचे 100. शक्य आहे का? तसं 100 वर्षाचं आयुष्य आणि हजार वर्षाच्या साधनेच्या जर नादी लागाल तर तुम्हाला ते साध्य मात्र प्राप्त होणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणले युक्त आहार न लगे. का न लगे?
तर त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात देतात. अल्पनारायण दाखवली म्हणजे या कलियुगातल्या लोकांकरता आयुष्याची जी गणना केलेली फार थोडी. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्य बालत्व पिढा रोग क्षय आणि काय भजनाशी उरून येते पाहेगा म्हणून युक्त आहार न लगे आणि साधने अल्पनारायणे दाखविली. मग सगळ्यात सोपं जर या कलियुगातलं साधन कोणतं असेल तर त्याचं नाव आहे नाम साधन. दुसऱ्या चरणामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. या कलियुगातल्या लोकांना तुम्ही म्हणाल मग कीर्तन करायचं सांगितलं मग आता आम्ही कसं कीर्तन करावं? फेटा बांधावं का, धोतर घालावं का, नेहरू शर्ट घालावं का, कीर्तन करावं? इकडे हे कीर्तन नाही. कीर्तन या शब्दाचा अर्थ नामसाधना. या कलियुगातल्या लोकांकरता ही सुंदर अशा प्रकारची साधना. सोपे हे साधन लाभ येतो घरा, लाभ येतो घरा पुढं वाचेसी उच्चारा राम हरी राम. एवढंच म्हणा राम कृष्ण हरी हे सगळ्यात सोपं साधन आहे. म्हणजे बाकी किलूचा काळ छटकावर आणा हे सांगितलंच नाही. म्हणजे निजले अनेकात उभा नारायण हे सगळ्यात सोपं आहे. जास्त कुटाण्याच्या भानगडीत पडायचं सांगितलंच नाही कलियुगातल्या लोकांना. म्हणजे मुद्रास लावून मांड्यात घालून नागपुडी दाबवून एकीने वडवडण एकीने सोडेवण जास्त कुटाणे नाही सांगितलं. कारण या कलियुगातल्या लोकांकडे आयुष्य फार कमी आहे आणि या कमी आयुष्यामध्ये म्हणजे रात्र आपल्याकडे एक म्हणे ना रात्र थोडी सोंग जास्त हे कलियुगातल्या लोकांची घटना आहे. फार कमी कालावधीमध्ये आपल्याला ते साध्य प्राप्त करायचे. त्या कालावधी साध्य जर ते प्राप्त करायचं असेल तर त्याचं नाव आहे नामसाधना. आणि ती कुठंही करता येईल. कुठं तुम्हाला डोंगरा कपाराला जायची गरज नाही, अंगाला राख लावायची गरज नाही पडलंय. लोकांना नाद असला नादिक लोक म्हणायचं आहे का? म्हणजे हे नादिक लोक नाही म्हणायचे, हे फक्त जगाला दाखवण्याकरता चाललेलं आहे ना. पण तुकोबाराय म्हणतात ह्याची गरज नाही. तुका म्हणे नको
वरपंग देवा आणि घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध हे बाह्य बाह्य रंगाचा परमार्थ कामाचा नाही. हा मला वाटतं परमार्थाचा डांबोर वाढलाय, बाह्य रंगानं वाढलाय का अंतरंगानं वाढलाय? बोला ना बोला ना. बाह्य रंगानं म्हणजे ते वरी भगवा झाला नामे आणि अंतरी वश केला त्याला म्हणून साधू. भगवे तरी श्वान तुकोबारा म्हणतात भगवे तर पुत्री दिसले म्हणले दिसतेच का मग त्याला काय साधू म्हणावं का आता? त्याला साधू म्हणता येत नाही. साधूचे लक्षण फार वेगळे. साधू नेमका त्यांच्या जीवनामध्ये काय करतोय साधूचे जे लक्षण आहेत मला वाटतं या गजानन महाराजांचा जर विचार केला सगळा इथे आला तुम्ही माझ्यापेक्षा गजानन महाराजांना जास्त ओळखणारी माणसं जास्त चरित्र त्यांचं तुम्हाला चरित्र भाग गजानन महाराजांचा माहिती आहे. गजानन महाराज काय सांगायला लागलं वगैरे लावून असं लोकांत हिंडत नव्हते चालता बोलता कारण वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे महिमे वेडी माझी कडे महिमे वेडी. हे साधू लोक जगामध्ये सांगत फिरत नाहीत मी साधू आहे. आता एक शब्द वाक्य वापरतो तुम्हाला हसायला येईल. साधू वेगळा आणि महाराज वेगळा. काय 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 साधू वेगळा आणि महाराज वेगळा. साधूचे लक्षण वेगळे महाराजाचे लक्षण वेगळे. साधू तर असं असतं ते जगामध्ये फिरत नसतात मी साधू म्हणून फिरत नसतात त्याचं नाव आहे साधू. बेडी आहे माझी दडे महिने डोळ्यासारखं राहतात. त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं काय भाऊ आता ते चिली मोडत होते म्हणून त्यांना कसं साधू म्हणावं. अरे आपल्याला नाही ओळखायला यावं म्हणून त्यांची येण्यासारखे लक्षण असतात. जर आपल्याला जर ओळखायला आले तर लोक त्याच्यापाशी गर्दी करत असतात. ही साधूचे लक्षण आहे. बघा माझे गुरुवर्य परमपूजनीय आदरणीय वंदनीय सतीश महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान पाठोदा ज्यांच्याकडे मी 10-12 वर्ष अध्ययन केलं. आज 47वा दिवस आहे. पाटोदा माहिती असेल तुम्हाला पाटोदा तालुका पाटोदा. त्या पाटोदा तालुक्यामधून गिरनार जर माहिती असेल तुम्हाला जुनागड त्या गिरनारला पायी गेलेत. पण पायी गेलेत याच्यात नवल नाही पण पायी जात असताना दररोज 20-25 किलोमीटर चालतात. पण आज 47वा दिवस आहे फक्त पाण्यावर चालतात. कशावर पाण्यावर चालू ही त्यांची परिक्रमा. म्हणजे आज 47 दिवस आज त्यांनी उपवास तोडला गिरनारला. तुम्ही फेसबुकला वगैरे क्लिप वगैरे पाहिली का असेल एका वेळेस टाकतात बघा त्यांच्यासोबत गेलेले माणसं. 47 दिवस जो माणूस पाण्यावर राहतोय याला सुद्धा काहीतरी माणसं म्हणतात जगात देव आहे का नाही देव आहे का नाही. आणि दररोज संध्याकाळच्या डॉक्टरकडे ते चेक करतात त्यांचा बीपी कमी झाला का शुगर कमी जास्त झाली का. पण सगळं चेक केलं तर सगळं अगदी ओके मध्ये. का याचं तेच कारण आहे. त्याचं कारण आहे की भगवंताची जी शक्ती आहे ती अदृश्य शक्ती आहे आणि ही शक्ती फक्त एका साधू अशा लोकांच्या पाठीमागे राहू शकते. त्याचंच नाव आहे साधू, त्याचंच नाव आहे संत. त्याचं कारण आहे पाठीमागे या जगाचा विचार करतच नसतात. ते जगत असतात ते फक्त स्वतः करता जगत असतात. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचं फक्त स्वतः करता आणि देवा करता. देव जर त्यांच्या जीवनातून वजा केला तर त्यांचं बाकीचं जीवन सर्व शून्य. म्हणून खऱ्या अर्थानं आज तुकोबारा म्हणतात ते मिळवायचंय ते बाकीच्या भानगडीत पडू नका. युक्त आहार न लगे अनेक साधने अल्पनारायणे दाखविली कलियुगा माझी करावी कीर्तन हे नारायण देव भेटी. कलियुगातल्या लोकांना कीर्तन करायचं सांगितलंय पण कसं करायचं सांगितलंय हे असं करायचं सांगितलं आहे का. तुम्ही म्हणा माझ्या पाठीमागे असंच कीर्तन आता शेवट आहे का. गण गण गणात पोते गण गण गणात पोते
करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. आज हा आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाच्या आरंभाला कोणता अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवशी कोणता घ्यावा, तिसऱ्या दिवशी कोणता घ्यावा हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. या नियमाला अनुसरून आज नामकर प्रकरणातील अभंग तुमच्या समोर घेतलेला आहे. या अभंगाला मी किती न्याय देऊ शकलो मला काही सांगता येणार नाही. मला काही जास्त हसवता येत नाही, बरं म्हणजे मला जास्त रडवता येत नाही. लोक काय म्हणतात की बाबा असे लोक हसले पाहिजे आणि असे रडले पाहिजे. मला एक वाक्य सांगू का तुम्हाला, या जगामध्ये प्रत्येक जीव रडतोय. तुम्ही आता बसलेले प्रत्येक जीव रडतोय आणि इथं येत असतो तो आनंद करता येत असतो ना. आम्ही बी जर तुम्हाला रडीलच तर मग तुम्हाला कळलं का नाही मला माहिती नाही. प्रत्येकच जण रडतोय, परत आपण बी रडवायचं म्हणजे आपल्यासारखे महामूर्ख आपणच लागत आहे का नाही. म्हणून जीवनामध्ये आणि इथं जो माणूस येतो तो कशा करता येतोय, आनंद मिळवण्याकरता येतोय. आणि इथं मला वाटतंय एक विचारधारा, इथं यायचंय कशा करता, खर्च करायचा आपल्याकडे पैसे जास्त झालेत म्हणून नाही. इथं आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे, याच्याकरता आत्मउद्धार करता इथं यायचंय. इथं आपला उद्धार करून घेण्याकरता यायचंय. कारण त्याला तुम्ही स्वार्थ म्हणा नाही तर काही बी म्हणा, पण आपला उद्धार जर कशात असेल तर त्याचं नाव आहे नामचिंतन. आणि तो उद्धार जर कुठं होत असेल तर त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय, त्याचं नाव आहे कीर्तनाचं व्यासपीठ. म्हणून हे व्यासपीठ त्याचं कीर्तनाचं कीर्तन हे जर नाव वजा केलं तर मग बाकी तुम्हाला काय करायचं तर करा, फक्त कीर्तन वजा करा. आहे का. कीर्तन जर वजा केलं तर इकडं कुणी येईल का नंतर किशोर बाबा येणार नाही. मग इथं यायचं ते कशाला यायचंय, कीर्तन करायला यायचंय. कलियुगा माझी बोला 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 करावे, हसत मजाक असं नाही लिहिलं, करावे कीर्तन आणि ते ने नारायण देईल भेटी. म्हणजे हा भाग आहे. म्हणून खऱ्या अर्थानं जीवनाचा उद्धार करून घेण्याचं साधन हेच आहे. आणि याला जर तुम्ही करमणुकीचं जर साधन समजत असाल तर ते आमचं पाप असं म्हणून तुमचं कशाला म्हणू. आहे का नाही. तुमचं म्हणजे मोठ्या ते कुठं नादी लागत असता, तुम्ही म्हणजे मोठी माणसं आहे का नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं आणि कीर्तन ऐकत असताना सगळं विचार करून तुम्ही आता खऱ्या अर्थानं ऐकायची वेळ आलेली. कारण या पाठीमागे जर तुम्ही आता व्हॉट्सअप फेसबुक हे जर उघडलं तर नुसत्या टीका टिप्पण्या चालू आहेत. काय चालू आहे, नुसतं टीका टिप्पणी. ज्ञानोबरायला कोणीतरी बोलून, तुकोबरायला कोणीतरी बोलून, छत्रपती शिवाजी महाराजावर कोणीतरी बोलून. हे कामधंदे आहेत का नाही, आहे का नाही. म्हणजे हा जो भाग आहे मला असं वाटतंय हा धर्माचा ऱ्हास होत चाललेला आहे असं म्हटलं तरी काय अवावं ठरणार. म्हणजे कलियुगाचे उफराटे नाथरायांनी लिहिले बघा. हे सध्या जे चाललेली वागणूक आहे आपली उफारटी वागणूक चाललेली. आणि ही जर सुईची जर करायची असेल याच्यातून बाहेर पडणार एकच वाङ्मय आणि त्या वाङ्मयाचं नाव आहे संत वाङ्मय. आणि या संत वाङ्मयाचा जर विचार अंतकरणामध्ये म्हणा किंवा या खोपडीमध्ये जर घेतला आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. मला वाटतं पाठीमागा हा बरेच जण चिडत होते ज्ञानोबारायची समाधी इंद्रियाडा बोलणार हे अनेक काही बोलत शिवाय देऊन काय बोलायचे कुणाला ते जे बोललं तिला शिवाय देऊन. पण मला वाटतं ही पद्धत नाही. कशा लोकांना उत्तर द्यायचं तर ज्ञानानं दे. असे वाकडे तिकडे बोलून काय उपयोग आहे त्याचा. तुम्हाला वाकडे तिकडे बोलून उत्तर देण्याची वेळ आली त्याचं कारण आहे तुम्ही कीर्तन नीट ऐकणार. विठ्ठला तुम्हाला मला जी सवय लागली ऐकण्याची की काहीतरी विनोद पाहिजे, काहीतरी फाजील गाणे पाहिजे, काहीतरी फाजील पाहिजे हे ऐकायचंय आणि आपली करमणूक करून घरी जायचंय. म्हणजे मला आता इथं कॅमेरे ते बोलण्यासारखं नाही तरी सुद्धा मला बोलायला लागलो आहे की नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं ही जी गोष्ट आहे ना तिच्या आपण करा सोडवत आणि संसार बंधन तोडावे हे काही सांगायची गरज नाही. त्याचं त्यानं आनंदित केले येथे काय कुणाचे गेले असा प्रकार आहे. इथं जे यायचंय इथं जो येणारा श्रोता आहे हा इथं अभ्यास करायला येतोय असं मला वाटतं. कशाला येतोय, अभ्यास करायला येतोय. म्हणजे पण प्रकार असा घडलाय एक जणांना मुंग्या मारायचं पावडर आणलं. कशाचं, मुंग्या मारायचं पावडर आणलं. पण प्रकार असा घडला त्या पावडरीलाच मुंग्या लागल्या. तुम्हाला कळालं का नाही काय माहित नाही. पावडर कशाचं आहे, कमळाकर बाबा काय का पिंगळकर बाबा म्हणजे मुंग्या मारायचं पावडर. पण नंदकिशोर बाबा मुंग्याच त्या पावडरीला लागल्या काय म्हणजे लक्षात तेव्हा कधी मारत्या मुंग्या. म्हणजे अशी परिस्थिती झाली. म्हणून तुम्हाला सांगतो ज्या पावडरीला मुंग्या लागत्या ती पावडर मात्र आणू नका, मुंग्या मारायच्या आहे का नाही. म्हणजे हा मला सांगायचं म्हणजे
जेणेकरून मुंग्या मरतील आणि आपल्याला चावल्यावर आग होणार नाही याची दक्षता ज्याची त्याला घ्यायची आज भाग आहे, दुसरं काही नाही. म्हणून हा उद्धाराचं साधन आहे. म्हणजे या उद्धाराच्या साधनाला सुद्धा जर आपण आता तुम्हीच बोलत बाबा ते पुढचं, मी नाही बोलत आता, हे का नाही. म्हणून हा भाग आहे. म्हणून चिंतन ऐकण्याचा प्रयत्न करा, चांगला ऐकण्याचा प्रयत्न करा, आत्मउद्धाराचा प्रयत्न करा. तोपर्यंत जीवनामध्ये आपल्या परिवर्तन होणार नाही. हाच तुम्हाला जाता जाता संदेश म्हणून झालेली सेवा. तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणाला विनंती समर्पित करत असताना आदरणीय वंदनीय पूजनीय हरिभक्त परायण दिनकर महाराज आदरणीय ज्यांच्या हे संस्थान गजानन बाबाचं मंदिर ज्यांना उभारलंय खऱ्या अर्थाने या दिनकर महाराज आवटी आहे का नाही, यांचा जो चाललेला परमार्थ आहे ऐश्वर्यातला परमार्थ आहे. कसा आहे, ऐश्वर्य संपन्न परमार्थ करत असताना सुद्धा असं दलिंदर परमार्थ नाही करायला पाहिजे असं मला तरी वाटतंय का नाही. उगाच म्हणजे परमार्थाच्या अवतारा मी लईच तरीच करायची नाही, तसेच कपडे घालायचे म्हणजे लय असं ऐश्वर्यात असलं पाहिजे कुठली गोष्ट. म्हणजे मी असा म्हणजे सरळ सरळ बोलणारा माणूस. परमार्थ करायचा, स्टँडर्ड करायचा, प्रपंच करायचा. कसा करायचा, फाटका तुटका नाही, तू बरं म्हणले ना, प्रपंच करावा नेटका कोटे नसावा फाटका ती म्हणजे त्याला काय असं तर कुत्रे बी जगत, त्या कुत्र्या जगण्याला तरी काय फायदा आहे. जगता आलं तर माणूस म्हणून जगा आणि ऐश्वर्यात जगा, ऐश्वर्य संपूर्ण जीवन जगा, त्याच्यामध्ये काहीतरी मजा आहे. म्हणजे ऐश्वर्य संपन्न तुम्हाला आमच्याकडे कुठं पैसे बाबा ऐश्वर्य संपन्न जगायला पैशाची गरज नाही लागत, त्याला मनाची गरज लागते, मनाची. मन जर तुमचं ऐश्वर्य संपन्न असेल तर तो माणूस मला वाटतं 10-5 वर्ष जास्त जगल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ही त्याची भूमिका आहे. खचून जाऊ नका, काय खातायची गरज नाही, सरळ सरळ महाराज माझ्या जीवनामध्ये आता तुम्ही म्हणा मी फार मोठ्या संकटातून माणूस आलेला पण तितकंच फ्रेश आहे का नाही. अगदी म्हणजे पाठीमागच्या 2-3 महिन्यामध्ये माझा ॲक्सिडेंट झाला, जवळपास 15-20 लाख रुपये माझ्या हा माणूस त्याला साक्षीला माझ्या गाडीत होता. माझ्या गाडीकडून 2 माणसं जागेवर गेले. माझ्या जर दुसरं असतं तर तो कागद गोळा करीत झेंडला असता. पण अजून मी फ्रेश आहे का, मानसिकता ढळू देऊ नका. ज्या दिवशी तुमची मानसिकता ढळल त्या दिवशी तुम्हाला देव सुद्धा वाचवणार नाही, हे मात्र लक्षात घ्या. म्हणून अगदी प्रसन्न मनाने जगा, प्रसन्न मनाने आनंद घ्या आणि त्या आनंदाची अनुभूती तुम्हाला काय येते ते तुम्ही स्वतःलाच विचारा. कारण मी तिथं राहणार नाही तुम्हाला आम्हाला आनंद आला असं म्हणायला, पण तुम्ही स्वतः तुम्ही स्वतःला आजमून बघा की आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन झाले माऊली. म्हणून महाराजांचा एक अभंग, नको नको म्हणा गुंतू माया जाळी आणि काळ आला जवळी रसावया. या मनाला उपदेश करतात की हे मना याच्यामध्ये गुंतू नको, याला सोड आणि तू मोकळा हो आणि त्या आनंदामध्ये विलीन हो. आणि त्याच्यामध्ये जर विलीन झाला मग आनंदो रे आजी आनंदो रे सभा या अभ्यंतरी अवघा परमानंदो रे. त्या परमानंदापर्यंत, त्या आनंदापर्यंत तुम्हाला पोहोचवण्याचं जर काम कोण करत असेल तर त्याचं नाव आहे मन. म्हणून तुम्ही एकमेकावर ढकलत बसू नका. म्हणजे त्याच्यामुळं तसं झालं, त्याच्यामुळं तसं होतच नाही. जो मन दलिंदर त्याला कोण काय करणार. एकमेकावर ढकलूच नका. लोक म्हणतात अरे माझं जमत आलतं म्हणलं पण मोडलं. रामकिसन कसा आला मोड, रामकिसन मोडीत नाही कुणीच मोडीत नाही, तुझं हे कर्म मोडत आहे का नाही. म्हणजे हा भाग आहे. म्हणून भोग तो न घडे संचिता वाचून म्हणजे न लगे रुसावे अनेक बहुता. आणि आपल्या संचिता वाचून या लोकांवर याच्या त्याच्यावर रुसत बसत जाऊ नका. जे आपले कर्म भोग आहे ते भोगावेच लागतात.